तुमच्यापैकी बरेच जण हनुमान जयंतीचा उपवास करत असाल, पण यंदा हा उपवास 2 दिवसांमध्ये विभागला गेलाय. मग नेमका उपवास कधी करावा आणि याची योग्य पद्धत काय, म्हणजे हा उपवास कसा करावा, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते. यावर्षी पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 सुरू होते आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 समाप्त होणार आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवसांत विभागली गेली आहे. त्यामुळे काही लोकांना संभ्रम आहे की हनुमान जयंती 1 एप्रिलला साजरी करावी की 2 एप्रिलला. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यामुळे मुख्य हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी म्हणजे गुरुवारी साजरी करावी हे योग्य आणि शास्त्रोक्त आहे असं सांगितलं जात आहे. 1 एप्रिलला पौर्णिमा तिथी सुरू होते, पण सूर्योदयानंतरची मुख्य तिथी 2 एप्रिलची मानली जाते. त्यामुळे भक्तांनी 2 एप्रिल हा दिवस मुख्य उपवास आणि पूजेसाठी निवडावा असंही सांगितलं जात आहे. आता हनुमान जयंतीचा उपवास हा जयंतीच्या मुख्य दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी करावा असंही सांगितलं जात आहे. आता उपवास हा आध्यात्मिक शुद्धी आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी केला जातो. हनुमानजींच्या कृपेने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होण्यासाठी हा उपवास फार महत्वाचा मानला जातो. काहींप्रमाणे 1 एप्रिल म्हणजे बुधवारी आणि 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी या दोन्ही दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजीच सकाळी सुरू होऊन 2 एप्रिल रोजी सकाळी संपत असल्याने सूर्योदयाच्या वेळेनुसार 2 एप्रिल 2026 रोजी मुख्य हनुमान जयंती साजरी करणं हे शास्त्रोक्त ठरणार आहे. आता हनुमान जयंतीचा उपवास हा भक्ती आणि संयमाचं प्रतीक मानला जातो. त्यासाठी आपण संकल्प आणि स्नान करून हनुमान जयंतीला उत्सव साजरा करावा. सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, शक्य असेल तर लाल किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत. हनुमानजींच्या समोर बसून हातामध्ये पाणी घेऊन मी आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त उपवास करत आहे असा मनोमन संकल्प करावा. आता पंचांग आणि तिथीनुसार 2026 मध्ये हनुमान जयंतीचा उपवास हा 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी रोजी करणं शास्त्रोक्त असलं तरी 1 एप्रिल रोजी आपण उपवास करू शकता. यासाठी आपण तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. काही कॅलेंडरनुसार 1 एप्रिलला हनुमान जन्मोत्सवाचा उपवास करावा असंही सांगितलं जात आहे. आता हनुमान जयंती ही तिथी पौर्णिमेला असते. चैत्र पौर्णिमेची तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होत असली तरी ती 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 पर्यंत आहे. आता हिंदू धर्मात आणि उपवास ज्या दिवशी सूर्योदयाला ही तिथी असते त्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी हनुमान जन्मोत्सव आणि उपवास करणं योग्य मानलं जात आहे. तुम्ही हा उपवास संपूर्ण दिवस करून संध्याकाळी आरतीनंतर सोडू शकता किंवा भक्तिभाव